सुखाची गुरुभक्ती। त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला पाचारण केले। ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते। पिशाचासारखे मुख असणाऱ्या त्या कलीच्या अंतःकरणात एकसारखे हीन विचार येत होते। ब्रह्मदेव सन्मुख नवनावस्थेतच आले। कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते। त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिस्तन धरले होते। ते रडत, हसत, वेडावत, धडपडत व शिव्या देत आले. ब्रह्मदेवापुढे अधोमुख उभे राहिले। त्याची लक्षणे पाहून ब्रह्मदेवाने विचारले, तू लिंग आणि जीभ का धरली आहेस? कलियुगाने विचारले, तू म्हणाले, मी सर्व लोकांना जिंकू शकतो, पण जे लोक आपली रसना कामवासना ताब्यात ठेवतात त्यांच्यावर मी काहीच करू शकत नाही। तुम्ही मला पृथ्वीवर पाठवू इच्छिता, पण माझा स्वभाव आपणास ठाऊक आहे। मला धर्माने वागलेले आवडत नाही। मी स्वच्छंदी आहे, निद्रा व कलह प्रिय आहे। परद्रव्य आणि परस्त्रीवर डोळा ठेवणारा हे मला बंधू वाटतात।